नमस्कार, मी अश्विनी. तालुका माझा न्यूज मध्ये आपले स्वागत. तर टाकूया एक नजर शहरातील काही बातम्यांवर. अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रारीला अप्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांचं दुर्लक्ष. येथील टिटवाळा पश्चिम मांडगाव 90 फीट रिंग रूट मार्ग वासुंद्री रोड स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत जागेवरती सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार मेरोज मोहम्मद अली कावाडी यांनी वारंवार अप्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्याकडे केली असता त्यांनी या तक्रारीला केराची टोपली दाखवत कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मेराज मोहम्मद अली कावाडी यांनी केलाय. कावाडी यांच्या वडिलोपार्जित कौटुंबिक जागा आहे. सदर जागेवर आमचा आणि आमच्या चुलत भावांचा वाद कल्याण न्यायालयात सुरू असून राजरोसपणे अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा दावा कावाडी यांनी केलाय. या बांधकामावर चौधरी कधी कारवाई करणार असा सवाल कावाडी यांनी केला आहे. अनधिकृत चाळी बांधण्यात आलेली आहे. तुमची वारंवार तक्रार होत आहे, काही महानगरपालिका कारवाई करत नाही. काय तुमची मागणी? साहेब, विषय असा आहे की ही आमची वडिलोपार्जित जागा आहे. आमचे आजोबा श्री आंबेसाहेब स्वर्गीय आंबेसाहेब दादामिया कावाडी हे त्या काळामध्ये माहीत झाले. त्यांच्यानंतर त्यांच्या सर्व मुलांची नावे आली. त्यांच्या मुलांच्या नावाच्या नंतर सर्व त्याचे हकदार झाले. म्हणजे मुलांची मुलं म्हणजे आम्ही. आता आम्ही हकदार झाल्याच्या नंतर त्या जागेमध्ये आमच्या बाबांचा वाटा आहे. जे काही जागा आहे 18, 19, 20 गुंठे जे काही XYZ असेल. आता त्याच्यामध्ये आमचे विरोधी आमचे चुलत बंधूच आहेत. मुखलिस कावाडी, इफ्तेकार कावाडी, जुल्फिकार कावाडी व त्यांचं कुटुंब. साहेब दमदाटी करून आणि कुठल्याही जोरावरती ते बोलतात की कोर्टाकडनं आम्ही केस जिंकलोय. साहेब, जर कोर्टाकडनं केस जिंकले असते तर कोर्टाचा निर्णय आला असता. मग कोर्टाने आम्हाला पुढची वाटचाल करायला का सांगितलं की तुम्ही वरच्या न्यायालयात दाखल करा. परत एकदा आम्ही पुढे चालून आम्ही वरच्या न्यायालयात दाखल केलं आहे. परत आमची कोर्टात केस चालू झालेली आहे. मग यांनी जबरदस्ती करून आणि काही गावातील गुंडा लोकांना व्यक्तींना संगतीला घेऊन त्या माझ्या जागेवरती स्मशानभूमी रोडला सर्वे नंबर 171चा 1 आणि 178चा 171 आणि 100 हे त्याच्यामध्ये त्यांनी अनधिकृत काम चालू केलेलं आहे. आता चालू केलेला बांधकाम हा आम्ही वार्ड अधिकारी जयवंत चौधरी यांना वारंवार वर्षभरपासून माझे बंधू लोक मी स्वतःहून त्यांना वारंवार सांगत आहे की सदर बांधकाम हा अनधिकृत आहे, तुम्ही त्याच्यावरती कारवाई करा. पण जयवंत चौधरी हा लाचखोर अधिकारी आहे. मी डायरेक्ट आरोप करतोय त्याच्यावरती, कारण यांनी पैसे खाल्लेत समोरच्या व्यक्तीकडने. कमीत कमी यांनी 10 लाख रुपये खाऊन त्या जागेवरती अनधिकृत बांधकाम उभा राहण्यामध्ये याचा पूर्णपणे आशीर्वाद आहे. जर माझ्या अर्जाच्या नंतर बनेलीमध्ये 200 रूमवरती कारवाई होऊ शकते, मोहेलीमध्ये कारवाई होऊ शकते. ज्या परिसरात टिटवाळा परिसरामध्ये अप्रभाग क्षेत्र अधिकारामध्ये तो एवढे कारवाई करतोय, ते पण काही लोकांचे विना अर्ज ना दिल्याने सुद्धा कारवाई करतोय. मग आमचे अर्ज देऊन सुद्धा तू कारवाई करत नाही. आम्ही परस्पर म्हणजे पुन्हा त्यांना जाब विचारला, पण कुठल्याही आमच्या म्हणजे काय याला अर्जाला त्यांनी कैऱ्याची टोपी दाखवलेली आहे. म्हणजे मी काहीही करणार नाही, तुम्ही कुठेही जा याचा त्याचा अर्थ आहे. आम्ही जेव्हाही त्याला वार्ड अधिकारी ऑफिसमध्ये भेटायला गेलो तरी काय भेटत नाही, काय फोन उचलत नाही. आता आमचं म्हणणं असं आहे, जर तुम्हाला हेच करायचं असेल तर तुम्ही त्या पदाच्या लायकीवरती राहण्यासारखे योग्य नाहीयेत. राजीनामा द्या पदाचा तुम्ही. तरी माझी माननीय कल्याण महानगरपालिका आयुक्त साहेब यांना कडकडीची विनंती आहे की अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला, वार्ड अधिकाऱ्याला, चौधरीला सस्पेंड करावे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.